गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील भजेपार डांबर प्लांट विषारी वायूमुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर घातक परिणाम होतोय। लहान बाळकांसह वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। शेती नापीक होत असून घरांना भेगा पडलेल्या आहेत। शाळकरी मुलांना देखील त्रास सहन करावा लागतोय। याबाबत प्रशासनाला तक्रार देऊन सुद्धा कोणतीही कारवाई न करता उलट गावातील नागरिकांना धमकावलं असल्याचा प्रकार सध्या भजेपार गावात सुरू आहे। यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस विभाग सह अन्य विभागाला निवेदन देऊन 1 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन करण्याचं निवेदनाद्वारे प्रशासनाला सांगितलं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। मी महेंद्र महादेव भांडारकर, प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हाध्यक्ष। आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध भजियापार या गावात डाबर प्लांट आणि अवैध गौण खनिज क्रेशरचे जे धंदे चालू आहेत, त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे आणि अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे आली। परंतु प्रशासनाचेच अधिकारी गावकऱ्यावर दबाव टाकून हे तिथल्या डाबर प्लांट आणि क्रेशरवाल्यांना मदत करा असे निदर्शनास आले। म्हणून 1 तारखेला प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा गोंदिया येथील असंख्य कार्यकर्ते व भजेपारवासी यांना मिळून जिल्हाधिकाऱ्यांवर धडक मोर्चा करण्याचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहतील। या आंदोलनामध्ये काही गैरप्रकार घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असे आजच्या माध्यमातून मी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून प्रशासनाला सांगू इच्छितो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।